मला E3 मध्ये येऊन काय मिळालं तर सिक्रेट अप्लाय करायला शिकलोय. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सिक्रेट अप्लाय केल्याने सिक्रेट वर्क्स होतं हे मला E3 मध्ये आल्याने कळालंय. तसेच विश लिस्ट बनवल्यामुळे माझ्या लाईफला प्रॉपर रोड मॅप तयार झाला लाईफचा, जो आधी नव्हता. E3च्या आधी ज्याला असं फिक्स रोड मॅप नव्हता. E3 मध्ये आल्यामुळे सगळ्यात महत्वाचं माझी अचिव्हमेंट आहे की मी बुक रिडिंगला शिकलोय. मी E3 मधलं पहिलं बुक जे आहे सिक्रेट, मला वाटतं 150 ते 200 पेजच्या आतलंच आहे. एवढं छोटं बुक सुद्धा कधी कंप्लीट वाचलेलं नव्हतं. तर इथे आल्यानंतर सिक्रेट पासून सुरुवात झाली आणि श्रीमान योगी मी 7 दिवसात कंप्लीट केलं. हीच माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आता मला समोर आल्यानंतर भीती वाटत नाही. पहिले मी फिअर करत होतो, स्टेज डेअरिंग माझ्यामध्ये नव्हती. आता मी मोकळं बोलू शकतो. हे मी इथं येऊन अचीव केलं असं मला वाटतं. फायनान्शियल लिटरसीमुळं माझ्या बिझनेसमधले आणि लाईफमधले जे अकाउंटिंग आणि फायनान्शियल जे आहेत ते आतापर्यंत जितके क्लिअर नव्हते ते मी आता एकदम परफेक्ट अकाउंटिंग आणि फायनान्शियलचं प्लॅनिंग करतोय. ते E3 मध्ये आल्यामुळेच मिळालं. आणि नेक्स्ट 5 इयर्समध्ये 67 CR माझी STB अमाऊंट आहे ती मी कंप्लीट केलेली असेल. थँक्यू.